आजचा दिवस भरभरून जगा. आजच्या परिस्थितीत लागू पडेल असा कितीतरी सुंदर आणि अर्थपूर्ण मेसेज आहे बघा. सणासुदीला किंवा लग्न समारंभासाठी घालता येतील म्हणून तुमचे मौल्यवान कपडे आणि शूज नुसते कपाटात ठेवू देऊ नका. आजचा दिवस तुम्ही जिवंत आहात हाच तुमच्यासाठी सर्वात मोठा सण व क्षण आहे. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका वृद्ध दाम्पत्याकडे व्हिजिटसाठी गेलो होतो. दोघेही 80च्या आसपास असावेत. राहणीमान, कपडा लत्ता यावरून अत्यंत गरीब वाटायचे. फी देताना सुद्धा घासाघीस करायचे. औषधे लिहून दिली तरी अर्धे अधिक आणायचे. कसली चैन नाही, कोणी नातेवाईकांचं येणं जाणं नाही, कधी चांगलं चुंगलं खाणं का नाही की कपडा लत्ता नाही. असे एखाद्याची परिस्थिती नाजूक असं म्हणून मी दुर्लक्ष करायचो. एक दिवस माझ्या व्हिजिट बॅगमध्ये प्लास्टिकचा एक मोठा बॉक्स होता. रिकामा झाला होता. बाबा म्हणाले, डॉक्टर साहेब, मला तो बॉक्स द्याल का? मी लगेच त्यांना तो देऊन टाकला. कशासाठी पाहिजे असं विचारताच थोडं गडबडून गेले, पण बायको पटकन बोलून गेली, त्यांना 1000च्या नोटा ठेवण्यासाठी पाहिजे. मी अचंबित झालो. निघताना पुन्हा म्हणाले, अजून एखादा असेल तरी पुढच्या वेळी द्या, मला यात बसणार नाहीत. त्यावेळी माझी व्हिजिट फी 10 रुपये होती. ती देण्यास देखील ते नाखुश असायचे. विचारांचा काहूर डोक्यात घोंगावत असतानाच गाडीला किक मारून घरी आलो. दुसऱ्या दिवशी सकाळीच ओपीडीमध्ये शिरतो न शिरतो तोच कंपाऊंडर म्हणाला, सर, काल सकाळी तुम्ही व्हिजिटला गेला होता ते आजोबा सकाळीच गेले. पटकन माझ्यासमोर नोटांची गच्च भरलेले त्याचा तो प्लास्टिकचा बॉक्स आला. ना खुद खाऊंगा ना खाणे दूंगा असं आयुष्य जगत कसलाही उपभोग न घेता नोटांचा बॉक्स खाली ठेवून बाबा वर गेले होते. आपण अमर आहोत किंवा अजून खूप जगणार आहोत या भ्रमानेच ते गेले. मागच्या महिन्यात आईचे वर्ष श्राद्ध झालं. तिच्याकडे भरपूर किमती साड्या होत्या. मोठी बॅग भरली होती. काहींच्या तर घड्या देखील मोडल्या नव्हत्या. परंतु ती नेहमी साध्या साड्या वापरायची. अर्थात वयोमानाने विरक्त असल्यामुळे असेल कदाचित, परंतु या साड्यामुळे बायको नीता व तिचा नेहमी वाद व्हायचा. कशाला नुसत्या ठेवून दिल्या आहेत बॅग? कोणी बघितलं तर म्हणतील, डॉक्टरांची आई अजून कसल्या साड्या घालते वगैरे वगैरे. यावर मला कोण बघणार आहे, हे नेहमीचे तिचे उत्तर असायचे. नंतर जेवढ्या चांगल्या साड्या होत्या त्या गरजूंना देऊन टाकल्या. बाकीच्या साड्यांची बॅग तशीच पडून आहे. आपल्या वॉर्डरोबमध्ये अनेक नवीन साड्या, पॅन्ट, शर्ट पडून असतात. एवढ्या भारी साड्या, शर्ट, पॅन्ट रोज वापरायला कशाला म्हणून तशाच पडून असतात. कधी कधी त्या घालायच्या मुहूर्त देखील उजाडत नाही. आणि समजा लग्न समारंभ किंवा इतर सणासुदीला घालायच्या म्हटल्या तर त्याची फॅशन आउटडेट झालेली असते. त्या योग्य वेळी वापरल्या असत्या तर त्याचा उपयोग झाला असता. कपड्यांच्या बाबतीतच नव्हे तर घरामध्ये अशा अनेक गोष्टी आपण नंतर वापरू असं म्हणत म्हणत कालबाह्य होऊन जातात व तशाच अडगळीत लोळत पडतात. आपल्या आयुष्यामध्ये वस्तूंच्या बाबतीत जी गोष्ट घडत असते तीच आपल्या मनातील चांगल्या वाईट विचारांच्या बाबतीत देखील घडत असते. बरेचदा आपल्या आयुष्यात येणारे मित्र, नातेवाईक, कुटुंबातील सदस्य यांच्याबद्दल आपल्या मनात असणारा स्नेह, प्रेम, आपुलकी आपण आपले इगो किंवा संकुचित वृत्तीमुळे बोलून दाखवत नाही. मग बरेचदा वेळ निघून जाते, कारण बोलण्यासाठी ती व्यक्ती उरलेली नसते. संचय वस्तूचा असो व मनातील विचारांचा, त्याचा योग्य विनियोग वापर झाला नाही तर त्याची किंमत शून्य होऊन जाते. उरते ती फक्त अडगळ. तेव्हा मित्रांनो, आजचा उगवलेला दिवस हा आपल्यासाठी खास असतो. त्याच्यावरच आपला अधिकार असतो. म्हणून तुमच्याजवळ असलेले मौल्यवान वस्तू व विचार आजच वापरून टाका. त्या अडगळीत जाण्या अगोदर व आउटडेट होण्या अगोदर. आजही जिओ जी भरके.